जय भीम नमोबुद्धाय। बघूया बातमीपत्रातल्या विशेष घडामोडी। जागतिक पर्यावरण दिनानिमित्त मुंबईतील बांद्रा लोहमार्ग पोलिसांनी एक हरित उपक्रम हाती घेतला आहे। या विशेष उपक्रमांतर्गत पोलीस ठाण्यातील उपलब्ध 200 मनुष्यबळाच्या संख्येचं प्रतीक म्हणून 200 वृक्षांची लागवड करण्यात आली आहे। सदर वृक्ष पोलीस ठाण्याच्या संपूर्ण परिसरात लावण्यात आले असून त्यासाठी बांद्रा लोहमार्ग पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नंदकुमार खडकीकर यांच्या हस्ते विशेष नियोजन करण्यात आले होते। पोलिसांनी हा उपक्रम केवळ सजावटीसाठी नव्हे तर पर्यावरणपूरक संदेश देण्यासाठी राबवला आहे। या उपक्रमामुळे परिसरात हरित आच्छादन वाढेल आणि प्रदूषण कमी होण्यास हातभार लागेल। वृक्ष लागवडीसाठी पोलीस अधिकाऱ्यांसह सर्व कर्मचारी सक्रिय सहभागी झालेत। यावेळी पर्यावरण रक्षणाचे महत्त्व अधोरेखित करणारे संदेशही दिले गेले। नमस्कार, मी सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक प्रमोद कृष्णा पाटील, नेमणूक बांद्रा लोहमार्ग पोलीस ठाणे। प्रथम मी सांगू इच्छितो, आमच्या पोलीस आयुक्त सर आणि पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री खडकीकर साहेब यांच्या संकल्पनेतून ग्रीन झोन म्हणजे आमच्या पोलीस ठाणे हद्दीमध्ये एकूण 4 रेल्वे स्टेशनची हद्द आहे। बांद्रा, खार रोड, सांताक्रूज आणि बांद्रा टर्मिनस या ठिकाणी एकूण आमचे पोलीस अधिकारी व अंमलदार असे एकूण 200 मनुष्यबळ आहे। आणि वरिष्ठांच्या संकल्पनेतून वृक्षारोपण करणे ही एक महत्त्वाची संकल्पना आहे आणि त्याप्रमाणे पोलीस अधिकारी अंमलदार यांनी प्रत्येकी असे पोलीस ठाण्याच्या आवारामध्ये किंवा पटांगणामध्ये दालनामध्ये वृक्षारोपण करून, जसं आपण कुंडीद्वारे आपण त्यांनी वृक्षारोपण केलेलं आहे। आणि त्यामागचा उद्देश असा की ग्रीन झोन असल्यानंतर म्हणजे आपण पोलीस ठाण्यामध्ये येतो किंवा पोलीस ठाण्याच्या आवारामध्ये आपण वावरतो किंवा तो आसपासचा जो परिसर आहे एकदम स्वच्छ, प्रसन्न आणि सुंदर वाटतो। यामागचा उद्देश आहे। आणि झाडे लावल्याने यात कुणाचं नुकसान नाही, यामध्ये खूप फायदा आहे, म्हणून याला आपण ऑक्सिजन म्हणतो। तसंच आमच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक खडकीकर साहेब यांच्या मार्गदर्शनाप्रमाणे आपण पोलीस ठाण्याच्या समोरील दालनामध्ये 2 मोठे पाण्याचे रांजण ठेवले होते, जेणेकरून उन्हाळ्यामध्ये उष्माघातामुळे कोणाला त्रास होऊ नये, पाण्याची कमतरता होऊ नये म्हणून येणाऱ्या जाणाऱ्या जे रेल्वे प्रवासी आहेत किंवा पोलीस स्टेशन समोर जाणारे जे लोक आहेत त्यांना पाण्याची कमतरता भासू नये, त्यांना एक थंड स्वरूपात पाणी मिळावं म्हणून मोठे रांजण असे पोलीस ठाण्याच्या समोर ठेवण्यात आलेले आहेत। आणि नक्कीच हे खूप मोठं एक चांगलं काम आहे की ऑक्सिजन झोन म्हणजे जेणेकरून परिसरातील लोकांना एक सुंदर स्वच्छ हवा मिळेल आणि पाणी हे पण एक सर्वात महत्त्वाचा घटक आहे, ते रेल्वे प्रवासी इतर लोकांना पिण्यासाठी मिळेल। ह्या सगळ्या दोन्ही कल्पना आमच्या पोलीस आयुक्त सरांच्या आणि माननीय वरिष्ठ पोलीस खडकीकर सरांच्या ह्या ज्या संकल्पना खूप चांगल्या आहेत। आणि याच्या माध्यमातून मी ह्या दिनानिमित्त एकच सांगू शकतो की आपण आता सध्या पाहतोय की सिमेंट काँक्रिटीकरणाचं पूर्ण शहर होत चाललेलं आहे। कुठेतरी हा हिरवागार जो झाडांच्या स्वरूपातील गालीचा आहे हा कमी होत चाललेला आहे। तर माझं ह्या माध्यमातून एकच सांगणं आहे की झाडे लावा, झाडे वाढवा, झाडे जगवा, जेणेकरून त्याचा आपल्याला भविष्यामध्ये ती मोठी झाल्यानंतर खूपच फायदा आहे, हे मी या निमित्त सांगू शकतो। कोल्हापूर जिल्हा कागल तालुका केंब्रे येथील नालंदा बुद्धविहार संचलित छत्रपती संभाजीराजे वाचनालय व स्टडी सर्कल तर्फे पौर्णिमा दिनी 10वी 12वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा संपन्न झाला। प्रारंभी भंतेजी सिरीसारो यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून त्रिशरण पंचशील घेऊन कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली। भंते सिरीसारो यांच्या वाणीने सर्वजण मंत्रमुग्ध झाले। त्यांच्या हस्ते विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला। शाक्यमुनी विद्यासन कर्जत यांच्याकडून बुद्धविहारास प्रोजेक्टर दान करण्यात आला। यावेळी बौद्ध समाजातील धम्म उपासक, उपासिका, बाल उपासक मोठ्या संख्येने उपस्थित होते। स्वागत व प्रास्ताविक सामंत यांनी केले। आभार राजाराम कांबळे यांनी केले। सर्वच महापुरुषांना अभिवादन करून आज केंब्रे या गावामध्ये मला बोलवून जे आपल्या या मुलांच्यासाठी जे सत्कार समारंभ केला, 10वी 9वी 10वीच्या मुलांचा सत्कार केला, त्याबद्दल भंते महानाग शाक्यमुनी विद्यासन कर्जत येथील भंते मी सिरीसारो
आणि माझे आचार्य बदंती विमलकीर्ती गुणसरी यांच्या अध्यक्षतेखाली माझी थायलंडला उपसंपदा झाली आणि थायलंडला उपसंपदा घेऊन मला आता 1 वर्ष झाले आणि मी गावोगावी धम्माचा प्रसार करत आहे। आणि मी प्रसार करत असताना आम्ही प्रत्येक ठिकाणी आपली जी मुलं आहेत त्या मुलांच्यासाठी आता आपल्याला 60-65च्या वयोवृद्ध लोकांना धम्म सांगण्यापेक्षा आपलं जे नवीन मुलं धम्मात आली पाहिजे तर धम्म रुजला पाहिजे यासाठी आम्ही अभिनव उपक्रम असं राबवत आहोत की प्रत्येक विहाराला प्रोजेक्टर म्हणजे आता डिजिटल मीडिया झाल्या, आता प्रत्येकाच्या हातात मोबाईल आहे, त्यामुळे आपल्याला जर समजा एखाद्याला काही माहिती दाखवायची असेल, एखादी माहिती आपल्याला मिळवायची असेल तर ते सहजासहजी आपल्याला सगळ्यांना बघता येते। एकानं मॅसेज बघण्यापेक्षा सगळ्यांना मॅसेज बघता येतो आणि ते मुलं चांगले चमकली पाहिजेत। आपल्या मुलं आता शिक्षण बंद झाले, जवळजवळ 34,000 शाळा शासनानं बंद केल्यात आणि आपल्या मुलाला जर शिकवायचं असेल तर आपण आपला मीडिया निर्माण केला पाहिजे। आणि आता मनोवादी संघटना जे पत्रकार आहेत ते आपल्या बातम्या देत नाहीत आणि आपल्या बातम्या घेत नाहीत, त्यासाठी आपल्याला लॉर्ड बुद्धासारख्या चॅनलनं आपल्याला इथे येऊन जे माहिती घेत असेल त्याबद्दल मी लॉर्ड बुद्धा चॅनलचं मनापासून अभिवंदन करतो आणि त्यांना साधुवाद देतो की असंच प्रत्येक गावोगावी तुम्ही गेलं पाहिजे आणि त्यांनासुद्धा तुम्ही आर्थिक दान दिलं पाहिजे की धम्माच्या अनुकरण केलं तरच तुमची प्रगती होणार आहे, अन्यथा प्रगती होणार नाही। म्हणून मी महाशाक्यमुनी विद्यासन कर्जत यांच्यातर्फे सर्वांना कळकळीचं आवाहन करतो की प्रत्येकानं धर्मांतर नामांतर केलं पाहिजे। वर्षावास काळात 3 महिने आपण विहारात आलं पाहिजे आणि विहारात दररोज 30-35 झालं पाहिजे। बुद्धांच्या धम्मग्रंथाचं वाचन केलं, एकदा प्रत्येकाच्या घरोघरी गीता बायबल कसं असते त्या पद्धतीने आपल्या घरातसुद्धा बुद्धांच्या धम्मग्रंथाचं वाचन झालं पाहिजे आणि तरच तुम्हाला कळेल नाही, अन्यथा परिस्थिती तुमची बिकट होणार आहे। त्यासाठी सर्वांनी सहकार्य केलं पाहिजे। या केंब्रिजला सर्व श्रद्धावान उपासका यांना बी आवाहन करतो की प्रत्येकानं धम्माचा प्रचार करण्यासाठी धर्मांतर नामांतर एकदा आम्हाला बोलवा आणि ते आपण धर्मांतर नामांतर करूया। तुमचे जर मुलांची नावं जर काय ठेवायची असेल तरीसुद्धा आम्हाला फोन करा, आम्ही तुम्हाला त्या बौद्ध धर्मातली नावं काय आहे ही तुम्हाला सांगितली जातील। कारण आता आपण बघा बामणाकडे गेलो तर आपल्याला काय म्हणतो आहे तो लगेच त्याचा कॅम्प्युटर फीडिंग असते, तू कुणाचा महाराजा ठेव दगड्या नाव, ठेव धोंड्या नाव, म्हणजे हे दगडं धोंडं नावं ठेवण्यापेक्षा चांगलं एखादी नावं ठेवलं, बुद्धभूषण आता ठेवलं तरी चांगलं आहे। बौद्ध धर्मात भरपूर नावं आहेत आणि त्याची तुम्हाला आम्ही यादी पाठवतो, त्या पद्धतीने आपल्या मुलांचं नाव झालं पाहिजे। शहरामध्ये इयत्ता 10वी आणि 12वी तसेच 8वी स्कॉलरशिप आणि NMSच्या परीक्षेच्या विद्यार्थ्यांच्या सत्काराच्या निमित्तानं कर्जतहून भंतीजी आपल्या नालंदा बौद्ध विहारामध्ये उपस्थित आलेत आणि त्याचं औचित्य साधून भंतीजीने आमच्या नालंदा बौद्ध विहारासाठी या मुलांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी एक प्रोजेक्टर आम्हाला भेट म्हणून दिलेला आहे। खूप खूप आभार भंतीजी म्हणून की ज्या प्रोडक्टच्या साहाय्यानं की आम्ही सर्व विद्यार्थ्यांना जे काही शैक्षणिक उपक्रम आहोत ते शैक्षणिक उपक्रम या माध्यमातून आपण त्या मुलांना दाखवू शकतो। जे काही महापुरुष आहेत त्या महापुरुषांचे तेलचित्र त्यांचं बोलपट असेल, माहितीपट असेल तो मुलांना त्या प्रोजेक्टद्वारे आपण दाखवू शकतो आणि त्याची माहिती आबालवृद्धांना तसेच उपासकांना माहिती व्हावे हा एक उदात्त हेतू ठेवून आम्हाला त्या नालंदा बौद्ध विहारामध्ये भंतेजींनी जो प्रोजेक्ट दिला आहे, खूप खूप असं आभार भंतेजींचं, जेणेकरून आम्हाला एक वेगळ्या प्रकारची प्रेरणा या प्रोजेक्टच्या माध्यमातून सर्व बालवृद्धांना आम्हाला मिळेल अशा प्रकारची अपेक्षा मी व्यक्त करतो। धन्यवाद। राज्यात गेल्या काही वर्षांपासून रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने जारी केले आहेत। त्यानुसार प्रभाग रचनेची तयारी सुद्धा पूर्ण झाली असून जिल्ह्यातील सर्व नगर परिषद, जिल्हा परिषद, मनपा, ग्रामपंचायत व इतर निवडणुका MIM पक्ष परभणी जिल्ह्यात खंबीरपणे MIMचे राष्ट्रीय अध्यक्ष बॅरिस्टर असदुद्दीन ओवैसी व प्रदेशाध्यक्ष माजी खासदार इम्तियाज जलील यांच्या नेतृत्वाखाली लढणार असल्याचं MIMच्या नवनियुक्त जिल्हा समन्वयक मोहम्मद गोस यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं। आज परभणी जिला समन्वयक के नाते आप लोगों का स्वागत है। प्रेस कॉन्फ्रेंस हमने एक ऑर्गेनाइज की है। आने वाले स्वराज्य संस्था के इलेक्शंस में MIM पूरी ताकत से इलेक्शन लड़ेगी। महापालिका में मेयर कैसा बने, हमारा मेयर कैसा बनना चाहिए और हमारा मेयर ही बनना चाहिए, इस हिसाब से हम संघर्ष करेंगे और यहाँ पर
उसी हिसाब से इलेक्शन लड़ेंगे। आने वाले नगर पालिका के इलेक्शन में जितने भी परभनी ज़िले में नगर पालिका है, नगर पंचायत है, वहाँ की भी हम इलेक्शन, क्योंकि नगर पालिका में नगर अध्यक्ष के इलेक्शन डायरेक्ट लोगों के थ्रू होते हैं, तो हमको ये लगता है कि मजलिस अगर संगठन यहाँ पर तेज़ी से मजबूत करती है तो वहाँ से हमको अच्छा रिजल्ट मिल सकता है। लोगों के बीच में हम मुद्दों के माध्यम से जाएंगे। जैसा कि मैंने आपको बताया कि परभनी विकास वंचित होने का सबसे बड़ा कारण है कि यहाँ पर उद्योग नहीं है, यहाँ पर इंफ्रास्ट्रक्चर भी डेवलप्ड नहीं है, रोड यहाँ पर बराबर नहीं है, नालियाँ बराबर नहीं है, यहाँ पर स्वास्थ्य का बुरा हाल है। और जो समझौते की राजनीति परभनी में पिछले कई सालों से चलती आई है, हम उसके खिलाफ संघर्ष करेंगे और लोगों के सामने ईमानदारी से अपना पक्ष रखेंगे और लोगों से ये विनती करेंगे कि हमारा साथ दीजिए, हमारी ताकत बनिए और इस परिवर्तन की राजनीति में हमारे साथ आगे आइए। देखिए, आज परभनी दौरा हमारा आने वाले चुनाव को लेकर था और उसमें हमने आज एक प्रेस कॉन्फ्रेंस भी की और उसमें बताया कि भाई मकसद ये है कि आवाम तक ये मैसेज पहुँचे कि भाई इलेक्शन हम पूरी ताकत से लड़ने वाले हैं। इम्तियाज़ जलील साहब ने आदेश किया है कि भाई वहाँ जाइए और वहाँ के संगठन को मजबूत करिए और जो भी हमारी पिछली कमियाँ रही हैं उसको दूर करिए, उस पर काम करिए और आने वाले चुनाव को लेकर जो रणनीति बनती है, जो भी वार्ड्स हम लड़ सकते हैं, जो जीत सकते हैं, उस पर हमको काम करना है। और उसी सिलसिले में पिछले हफ्ते यहाँ पे बॉस जैन साहब को यहाँ का कन्वीनर बनाया गया है परभनी ज़िले का और उनके साथ मिलकर हमको यहाँ पे काम करना है। उसी सिलसिले में यहाँ पे आना हुआ है। शेतकऱ्यांची कर्जमाफी हा महत्त्वाचा विषय बनला आहे। सरकारने विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांची कर्जमाफी करणार असे आश्वासन दिले होते, ते त्यांनी पाळावेत असे विधान परिषदेचे गटनेते आमदार सतेज पाटील यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले। स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक डोळ्यासमोर ठेवून चंद्रशेखर बावनकुळे यांनी कर्जमाफीसाठी समिती स्थापन करणार असल्याचं उपोषणाला बसलेले बच्चू कडू यांना सांगितले आहे। त्याआधीच समिती स्थापन करून शेतकऱ्यांची कर्जमाफी करावी असे आमदार पाटील यांनी सांगितले। देवेंद्र फडणवीस साहेबांनी भाषणामध्ये सांगितलं होतं आमचं सरकार आलं की आम्ही कर्जमाफी करू। अजित दादा म्हणतात मी कधी शब्द या ठिकाणी दिला होता। आता बच्चू कडूंना एक आश्वासन देण्यात आलेलं, त्यात कार्यकाळ दिला पाहिजे की किती दिवसात ही समिती अहवाल देईल आणि किती दिवसात ही कर्जमाफी होईल। तर त्या समितीचा अहवाल हा अजून वर्ष 2 वर्ष चालायचा। फक्त जिल्हा परिषदच्या निवडणुका आहेत म्हणून ही समिती स्थापन होता कामा नये। या राज्यातल्या निवडणुका आहेत म्हणून या समितीची स्थापना होऊन फक्त त्याच्यासाठी देखाव्यासाठी न होता तातडीने आणि किती दिवसात सरकार निर्णय घेणार हे यातलं महत्वाचं। बॉस ने मीटिंग बुलाई। क्या यार, आदमी की तकलीफ को तो समझो। बाहर बाहर उठो बैठो। जनाब, तकलीफ उठने बैठने की नहीं, तकलीफ बवासीर की है। बवासीर, फिशर, भगंदर, पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार। अभ्युदय पाइल्स लेजर हॉस्पिटल, लोहार समाज भवन के पीछे, महापुष्प सोसाइटी, शताब्दी नगर चौक से मनीष नगर रोड, नागपुर। कॉल और विजिट करें www.pilesfistulacure.com। श्रीलंकेतून मायदेशी तथागत भगवान बुद्धांच्या महापवित्र अस्थिधातू औरंगाबादमध्ये 13 जून रोजी चिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळावर आल्या होत्या। प्रदीर्घ कालावधीनंतर बुद्धांच्या मायदेशी येणाऱ्या या महापवित्र अस्थिधातू दर्शनासाठी बुद्ध विहारात ठेवण्यात आले होते। भदंत ज्ञानरक्षित महाथेरो यांनी अस्थिचे दर्शन घ्या असे आवाहन केले होतं। हे अस्थिधातू श्रीलंकेतील महाम्युना बुद्धिस्ट सेंटरचे प्रमुख भदंत किरीपत ज्ञानानंदजी महाथेरो यांनी या पवित्र अस्थिधातू 5 अरहंतांच्या व 108 शुद्ध दीप धूप आणि फुलांनी अस्थिधातूंची पूजा केली। अस्थिधातू मिलिंद कॉलेजमध्ये नागसेनवन येथे नेण्यात आले होते। मिलिंद महाविद्यालयाच्या प्रांगणात बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लावलेल्या बोधी वृक्षाखाली त्या लोकदर्शनासाठी ठेवण्यात आले होते। त्यानंतर या अस्थिधातू भावसिंगपुरा परिसरातील पेठेनगर येथे श्रावस्ती बुद्ध विहार येथे ठेवण्यात आले।
रिपब्लिकन पक्षाच्या ऐक्यासाठी दलित पॅंथरसारखी चळवळ थांबली होती. आता नव्याने कार्यकर्त्यांच्या मागणीनुसार अन्याय अत्याचाराच्या विरोधात महाबळेश्वर येथे ऑगस्टमध्ये बैठक बोलावणार असल्याची माहिती केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री यांनी कोल्हापुरात झालेल्या पत्रकार बैठकीत दिली. नामदार आठवले पुढे म्हणाले की गेली अनेक वर्ष दलित पॅंथरसारखी चळवळ उभारण्यासाठी मागणी होत आहे. त्यानुसार काही तज्ज्ञ जाणकार व्यक्तींची मते घेईल आणि रिपब्लिकन पक्षातील कार्यकर्त्यांची मते जाणून घेऊन पुढील निर्णय घेण्यात येईल असे नामदार आठवले यांनी सांगितले. पत्रकार बैठकीला राज्याध्यक्ष प्राध्यापक शहाजी कांबळे, जिल्हाध्यक्ष उत्तम कांबळे, उपाध्यक्ष दीपक भोसले, युवा अध्यक्ष अविनाश शिंदे, बाळासाहेब वाशीकर उपस्थित होते. आहे की दलित पॅंथर स्थापन व्हावी अशी एक अनेक लोकांची मागणी आहे, सूचना आहे. आम्हाला दलित पॅंथर ऑफ इंडिया हे संघटन जे होतं ते रिपब्लिकन पक्षाच्या ऐक्यासाठी आम्हाला बरखास्त करावं लागलं होतं. पण पॅंथरची जी मुवमेंट होती ती मुवमेंट दलितांचं एक प्रोटेक्शन कवच होतं, प्रोटेक्शन देणारी एक फार मोठी एक फ्रंट होती आमची. पण रिपब्लिकन ऐक्यासाठी आम्हाला पॅंथर बरखास्त करावी लागली होती. अशी पॅंथरसारखी एक संघटना जी आहे, मिलिटंट संघटना जी आहे, अन्यायाचा प्रतिकार करणारी संघटना आहे, अन्याय कुणावर न करणारी पण अन्याय झाला तर अन्यायाचा प्रतिकार करणारी संघटना उभी राहावी अशी एक अनेकांची इच्छा आहे. आणि त्यासाठी लवकरच एक महाबळेश्वरमध्ये एखादी बैठक आम्ही ऑगस्टमध्ये वगैरे मी ठेवणार आहोत आणि त्या ठिकाणी विचारवंतांच्या बरोबर दलित पॅंथरची स्थापना करायची की नाही या संबंधामध्ये चर्चा, त्यानंतर रिपब्लिकन पक्षाला कसं व्यापक बैठक द्यायची आणि रिपब्लिकन पक्षाने कोणते कार्यक्रम घेतले पाहिजे, सर्व समाजाला पक्षामध्ये आणण्यासाठी काय उपाय योजले पाहिजेत आणि पक्षाचा जाहीरनामा जो आहे हा जाहीरनामा हा त्या ठिकाणी तयार करण्याच्या संबंधामध्येही आम्ही चर्चा करणार आहोत. आणि पक्षाचा एक व्यापक जाहीरनामा जो आहे बाबासाहेब आंबेडकरांच्या खुल्या पत्रातला जसा जाहीरनामा होता, रिपब्लिकन पक्ष हा या देशातला सर्वात मोठा पक्ष व्हावा आणि काँग्रेसच्या विरोधामध्ये रिपब्लिकन पक्ष हा एकच पक्ष असावा अशी बाबासाहेबांची इच्छा होती. आणि बाबासाहेबांनी राम मनोहर लोहिया यांना एक पत्र लिहिलं होतं. बाबासाहेब आंबेडकर 2 वेळेला 52च्या निवडणुकीमध्ये आणि 54च्या निवडणुकीमध्ये हरले होते आणि त्यामुळं ऑल इंडिया शेड्यूल कास्ट फेडरेशनच्या नावाने पार्टी चालवली तर निवडून येणं अशक्य आहे. त्यासाठी सर्व जाती धर्माच्या लोकांना पक्षात आणल्याशिवाय आपल्याला निवडून येता येणार नाही. निवडून आल्याशिवाय सत्ता मिळणार नाही. सत्ता मिळाल्याशिवाय गोरगरिबांचं डेव्हलपमेंट होणार नाही, भलं होणार नाही. ही बाबासाहेबांची भूमिका होती आणि त्यामुळं रिपब्लिकन पक्षाला व्यापक बैठक देण्यासाठी या बैठकीमध्ये आम्ही चर्चा करणार आहोत. तर अशा पद्धतीनं बाकी महानगरपालिकेच्या निवडणुका, जिल्हा परिषदेच्या निवडणुका ज्या आहेत या मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेलं आहे की आम्ही महायुतीतून लढणार आहोत. काही ठिकाणी मैत्रीपूर्ण लढती होऊ शकतात परंतु महायुतीतून लढाव्यात अशा पद्धतीचा आमचा प्रयत्न आहे. परभणी शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ रमाताई अरुण शेजावडे यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार मिळाल्याबद्दल आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांच्या वतीने सत्कार करण्यात आला. प्रथम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर शहरातील छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, माता सावित्रीबाई फुले, अण्णाभाऊ साठे या सर्व समाजसुधारक महापुरुषांना पुष्प अर्पण करण्यात आले. यावेळी पूज्यवंते संघमित्र, भारतीय बौद्ध महासभेचे कार्यकर्ते गायकवाड, लक्ष्मण बनसोडे, महेंद्रभाऊ साळके, रमेश साळवे, गंगा सपाटे, संतोष वानखेडे आदींची उपस्थिती होती. आज मॅडमला जो पुरस्कार महाराष्ट्र शासनातर्फे जो पुरस्कार जाहीर झाला त्यामागे मॅडमचे कष्ट हे देखील तितकेच उल्लेखनीय आहेत. त्यांचं जे समाजाप्रती प्रेम आहे, शैक्षणिक क्षेत्रामधील योगदान आहे, विद्यार्थ्यांप्रती असणारं प्रेम आणि त्यांना कुठंतरी उभं करण्याची जी त्यांची तळमळ आहे या तळमळीला शासनाने कुठंतरी नोंद घेतली याबद्दल महाराष्ट्र शासनाचे व तसेच सर्व समाज बांधवांचे मी जाहीर आभार व्यक्त करतो. नमो बुद्धाय, जय भीम. आज या ठिकाणी मला भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार
परभणी जिल्ह्याच्या वतीनं मला जाहीर झाला, याचा मला अभिमान वाटते. हे एक प्रकारची आम्हाला बाबासाहेबांची पुण्याई आहे, जी आम्ही समाजात चालत नव्हतो, पण बाबासाहेबांमुळं आज आम्हाला हे पुरस्कार घेण्याचा मान मिळतोय. समाजात एक उच्च प्रतिष्ठित स्थान मिळतोय. आम्ही विविध क्षेत्रामध्ये काम करून आमचं उल्लेखनीय कार्य एक छोटीशी सुई एवढा तुकडा आम्ही उचललेला आहे. ज्या प्रकारे शैक्षणिक क्षेत्रामध्ये पहिली महिला होते मी, दलित महिलांमधून एक पहिली महिला जिने शाळा सुरू केली. 2007 पासून परभणीत कार्यरत आहे. महिलांचे सक्षमीकरण करण्याच्या विषयी, महिलांच्या उद्योग उभारण्यापासून सर्व गोष्टी मी सुरू केलेल्या आहेत परभणी ह्या जिल्ह्यामध्ये. तर कुठं ना कुठं समाज बांधवांनी, शासनाने ही दखल घेतली. मला आज खूप चांगलं वाटते. माझ्या आज एका हातामुळं माझे समाज बांधव, माझे धर्म बांधव माझ्या पाठीशी उभे आहेत, हे मला बघून आज खूप चांगलं वाटते. तथागत गौतम बुद्ध यांना त्रिवार वंदन करते. आणि आज आम्हाला खूप स्वाभिमान आहे की रमा शेजवळे मॅडम यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण हा पुरस्कार मिळालेला आहे. तर ही त्यांच्या कष्टाची, त्यांच्या एक नॉलेज जास्त असल्याची उल्लेखनीय बाब आहे. आणि त्यामागे मी म्हणते की एका पुरुषामागे स्त्रीचा हात असतो. तर रमा मॅडमला खूप सपोर्ट हा अरुण शेजावळे सरांचा मिळतो. तर मी म्हणते एका स्त्रीच्या मागे पुरुषाचा पण हात असू शकतो, ही खूप मोठी उल्लेखनीय बाब आहे. आणि आज आम्हाला खूप स्वाभिमान आहे की रमा मॅडमसारख्या एवढ्या कमी वयातल्या मॅडमला हा पुरस्कार मिळणं म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे. कुमारी ओजस्वी ललित रामटेके या भीमकन्येने 91% मार्क 10वीच्या परीक्षेत मिळवले. तिचे कौतुक लॉर्ड बुद्धा टीव्ही चॅनलचे जिल्हा प्रतिनिधी किशोर दानी यांनी व निवृत्त न्यायाधीश DK सोनवणे तसेच सिद्धार्थ महाविद्यालय कला शाखेच्या माजी विद्यार्थी यांनी पुष्पगुच्छ व मिठाई देऊन ओजस्वी ललित रामटेके हिला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देऊन तिचे अभिनंदन केले. फोरमने दिलं आहे. मला 91% आले, त्याच्यावरून मी पूर्ण वर्ष सुरुवातीपासूनच अभ्यास केलेला होता. या फोरमने मला खूप मदत केली ॲक्च्युली. दरवेळेस एक्झाम्स असायचे, तर त्यामुळे अजून प्रॅक्टिस असायची माझी, तर त्यामुळे मला खूप मदत झाली त्याच्यामुळे. किती वेळ अभ्यास करायची? मी दररोज 4 ते 5 तास तर नेसेसरीच होतं. 90च्या पॉकार्ड. आणि कुठल्या शाळेमध्ये होतीस तू? होली एंजल्स हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेज. आणि पुढे काय करायचं तुझी इच्छा आहे? मला केळकरमधून आर्ट्स करायचं आहे. त्यानंतर मला सायकोलॉजी, त्यामध्ये अजून मास्टर्स करायची आहे. नंतर मला सायकोलॉजिस्ट बनायला आवडेल. मला सायन्समध्ये एवढा इंटरेस्ट नव्हता आधीपासूनच, पण मला सायकोलॉजी खूप आधीपासूनच आवडायची. सो मी त्याच्यावरून अजून जास्त रिसर्च केली आणि आर्ट्स हे ऑप्शन्स सायकोलॉजीसाठी खूप चांगलं निघालं, तर म्हणून मी त्यामध्ये घ्यायचा विचार केला. नाही, आता मला एक सांग की तू BA सायकोलॉजी करशील, MA करशील, त्यानंतर पुढे तुझं काय करणार आहेस तू? मी पहिले MA केल्यानंतर मग मी त्यामध्ये मोस्टली PhD करेल. मग त्यानंतर स्वतःचं असं होत असेल तर मग इंडिपेंडेंटली चालू करेल कुठलं तरी क्लिनिक घेते. मग त्याने मला अजून स्वतःची एकदम इंडिपेंडेंटली प्रॅक्टिस करता येईल. क्या हुआ बहू? माँ, पाइल्स की बहुत तकलीफ हो रही है. तो तुम गुदरोग सर्जन के पास क्यों नहीं गई? देखो, जैसे हार्ट के लिए हार्ट स्पेशलिस्ट, ब्रेन के लिए ब्रेन स्पेशलिस्ट, तो पाइल्स के लिए पाइल स्पेशलिस्ट क्यों नहीं? स्त्री हो या पुरुष, टॉयलेट में तकलीफ केवल पाइल्स ही नहीं, और भी कई प्रकार के गुदरोग तथा कैंसर भी हो सकता है. इसीलिए इसकी प्रत्यक्ष जांच जरूरी है. ठीक है माँ, पर जांच के लिए हम जाएंगे कहाँ? वही काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल में. लेकिन माँ, प्रेगनेंसी में पाइल्स की दवाइयाँ? प्रेगनेंसी में आयुर्वेदिक दवाइयाँ सुरक्षित होती है. जनहित में जारी. काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल, औषधि चिकित्सा तथा सर्जरी ट्रीटमेंट उपलब्ध. हमारा पता उमरेड रोड, दिघौरी बस स्टॉप के पास, नागपुर. अधिक जानकारी के लिए वेबसाइट पर जाएं kalepailshospital.com. गुजरात राज्यातील अहमदाबाद येथे विमान अपघातात मृत्युमुखी पडलेल्या प्रवाशांना नांदेड शहर व जिल्हा कमिटीच्या वतीने खासदार रवींद्र चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. याप्रसंगी नांदेड जिल्हा काँग्रेस कमिटीचे सर्व पदाधिकारी, नेते व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
लंडन जे एअर इंडियाचं बोईंग विमान होतं ते अहमदाबाद एअरपोर्टहून टेक ऑफ होऊन अवघ्या 30 सेकंदात क्रॅश झालं आणि त्यामध्ये जवळपास 242 यात्रेकरी होते, त्यापैकी 241 आणि ज्या मेडिकल कॉलेजच्या प्रांगणामध्ये आणि हॉस्टेलवर तिथं प्लेन क्रॅश झालं तिथले काही डॉक्टर त्यामध्ये मृत पावलेले आहेत. त्यांच्या आत्म्याला शांती लाभो याच्यासाठी नांदेड शहर व जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने आज आम्ही त्यांना श्रद्धांजली कार्यक्रम आयोजित केलेला होता. त्यामध्ये नांदेडचे सर्व सेलचे जिल्हाध्यक्ष आमचे सर्व प्रमुख पदाधिकारी मिळून आम्ही सर्वांनी त्यांच्या मृत आत्म्यांना शांती लाभो यासाठी या ठिकाणी श्रद्धांजली कार्यक्रम आयोजित केलेला होता. निश्चितच या दुःखातून त्यांच्या कुटुंबाला सावरण्यासाठी आम्ही सर्वांनी या ठिकाणी ईश्वरचरणी प्रार्थना केलेली. गोदावरी अमॅच्युअर ॲक्वॅटिक असोसिएशन नांदेडच्या वतीने नांदेड वाघाळा महानगरपालिकेच्या स्मृतिशेष शांताराम सगरे जलतरणिकेत भव्य जिल्हास्तरीय जलतरण स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेचे उद्घाटन नांदेड दक्षिणचे आमदार आनंदराव बोंढारकर यांच्या हस्ते करण्यात आले. या जलतरण स्पर्धेत 0 ते 9 वर्ष वयोगटातील 40 स्पर्धक तर 50 मीटर स्पर्धेत 35 स्पर्धकांनी सहभाग नोंदवला. विजेत्या स्पर्धकांना मान्यवरांच्या हस्ते बक्षिसे देण्यात आली. या स्पर्धा यशस्वी पार पाडण्याकरिता असोसिएशनचे अध्यक्ष डॉक्टर स्वप्नील आढाव, उपाध्यक्ष बापू किनगावकर, मुख्य प्रशिक्षक राजेश सोनकांबळे, संघर्ष सोनकांबळे, मयूर केंद्रे, आनंद देशमुख, रणजित नरवाडे, रुपेश गंदेवार यांनी विशेष परिश्रम घेतले. जलतरणपटू जे आहेत त्यांच्यासाठी हा उपक्रम डॉक्टर आढावसाहेब यांच्या माध्यमातून त्यांच्या टीमच्या माध्यमातून या ठिकाणी आयोजित केलेला आहे. अतिशय चांगला उपक्रम आहे, जेणेकरून मुलांना त्याचं प्रशिक्षण मिळालं पाहिजे, मुलांना पोहता आलं पाहिजे आणि पोहण्याचे अनेक शरीराला फायदे होतात. एक चांगली संकल्पना त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी राबवली गेलेली आहे. त्यासाठी माझ्या हस्ते या ठिकाणी उद्घाटन झालं आणि चांगली स्पर्धा त्यांनी आयोजित केली, त्याबद्दल त्यांचं मनापासून स्वागत कौतुक करतो आणि अशाच स्पर्धा त्यांच्या हातून पुढेही या ठिकाणी व्हाव्या अशी आई जगदंबाचरणी प्रार्थना करतो आणि यांना खूप खूप शुभेच्छा. जलतरण प्रशिक्षण वर्ग आयोजित करत असतो. त्याचा हेतू असा असतो की आपण जर कालची प्रजावणी पाहिली तर बातमी होती की शेततळ्यामध्ये मुलगा बुडाला. शेततळ्यामध्ये साधारण 4 फूट 4.5 फूट पाणी असतं आणि त्याच्यामध्ये मुलं बुडत आहेत. तर हे फार धोक्याचं आहे. कोणी बुडू नये, बुडाल्याची बातमी येऊ नये. सगळ्या समाजाला आपण म्हणतो निर्व्यसनी व्हा. निर्व्यसन म्हणजे पाण्याचं व्यसन, नीर म्हणजे पाणी, त्याचं व्यसन, पोहण्याचं व्यसन सगळ्यांना लागावं यासाठी अशा प्रकारचे वर्ग आम्ही दरवेळेस घेत असतो. या वर्षी सुद्धा हा वर्ग घेतला. या वर्गामध्ये 7 वर्षाच्या वरचे मुलं, ते पुढचे किती 80 वर्षाचं असलं तरी प्रवेश देऊत अशा अटीमध्ये आम्ही सर्व वर्ग 45 दिवसामध्ये 50 मीटर स्विमिंग करता येईल असे मुलं घडवले. हे सगळं श्रेय जे आहे हे आमचे इथं 24 तास डोळ्यात तेल घालून जीवाचं रक्षण करणारे, अगदी रात्रीसुद्धा लाईट गेलेले असताना सुद्धा आमचे कोच जे आहेत ते जागरूकतेने या सगळ्या मुलांना शिकवत होते. माझं नाव आनंद प्रभाकरराव देशमुख. मी नांदेड जिल्हा ॲक्वॅटिक संघटनेचा अध्यक्ष आहे आणि आम्ही ह्या गोदावरी अमॅच्युअर संघटनेसोबत हे 45 दिवसाचं आपण शिबिर घेतलेलं आहे. राजेश सरच्या नेतृत्वाखाली. राजेश सर आपले ह्या स्विमिंग पूलचे मुख्य कोच आहेत आणि आपले जे गोदावरी स्विमिंग असोसिएशनचे सर्व जे आमचे कर्मचारी आहेत, सभासद आहेत, त्यांनी आपलं सगळं काम सांभाळून इथं 2 टाईम आपले 120 स्पर्धक ह्या ठिकाणी तयार केलेले आहेत. आज ते स्विमिंग स्पर्धक जे आहेत त्यांची आपण इथं स्पर्धा घेतलेली आहे आणि केवळ 45 दिवसाच्या आतच ह्या हे जलतरणपटूंनी 25 फूट 50 फूट आपल्या स्पर्धा पूर्ण केलेल्या आहेत आणि अत्यंत तंत्रशुद्ध असं प्रशिक्षण या ठिकाणी आपण दरवर्षीप्रमाणे ह्या वर्षी पण आयोजित केलेलं आहे आणि त्यात आपला नांदेड जिल्ह्यातून भरघोस असा प्रतिसाद मिळालेला आहे. अगदी आमच्याकडं संख्यासुद्धा कमी होती, 120ची संख्या असताना नंतर
आपलं शिबिर पूर्ण झाल्यानंतर सुद्धा बरेचसे लोकांनी आम्हाला इथं विनवणी केली होती की आम्हाला ह्या शिबिराचा लाभ घेऊ द्या, पण थोडासा मॅनपॉवरची समस्या त्याच्यामुळे ते करता आलं नाही. तरी पुढच्या वेळेस नक्कीच जास्तीत जास्त आपण ह्याचा आपण स्विमर्सला शिकवण्याचा प्रयत्न करू. मी राजेश सोनकांबळे, मनपाचा स्विमिंग कोच आहे आणि इथं आपण 40 दिवसाचा कॅम्प ठेवला होता गोदावरी ग्रुपने. तर ते कॅम्प आमच्याच ह्याच्या थ्रू होत आहे. तर माझं म्हणणं असं आहे की सर्व पालकांनी आणि जे कोणी स्विमर आहेत त्यांनी इथं रेग्युलर यावं आणि रेग्युलर आल्यावरच तुम्ही एक स्पर्धक म्हणून तयार होसाल आणि ते स्पर्धकमध्ये तयार झाल्यावर तुम्ही डिस्ट्रिक्ट लेवल, डिव्हिजन लेवल, स्टेट लेवलपर्यंत स्विमिंग करता. आणि इथं पुन्हा आम्ही समुद्री कॉम्पिटिशन राहतात, मालवण, गोवा, आम्ही तिथेही मुलं पाठवतो. त्याच्यामध्ये आमचे 30 ते 40 मुलं सहभाग होतात आणि प्लेस मेडल पण घेऊन येतात तिथून. तर माझं म्हणणं असं आहे की प्रत्येक पॅरेंट्सनी आपल्या पाल्याला स्विमिंगला आणावं आणि रेग्युलर आणावं आणि टेक्निकली दृष्टिकोनातून शिकून त्यांनी सहभाग व्हावा, स्पर्धेला तयार व्हावं. दिव्यांगांचा आमदार खासदार निधी खर्च न केल्याने नांदेडमधील दिव्यांग बांधव आक्रमक झाले असून दिव्यांगांचा निधी खर्च करण्यात यावा या मागणीसाठी काल सकल दिव्यांग संघटनेच्या वतीने संघटनेचे अध्यक्ष राहुल साळवे यांच्या नेतृत्वात नांदेड जिल्ह्यातील दिव्यांग बांधवांनी खासदार आमदार यांच्या घरासमोर भीक मागो आंदोलन केले. मागील अनेक वर्षांपासून दिव्यांगांचा खासदार आमदार निधी खर्च करण्यात आला नाही. दिव्यांगांचा हक्काचा निधी खर्च न करण्यात आल्याने दिव्यांगांना अनेक योजनांपासून वंचित राहावं लागत आहे. त्यामुळे दिव्यांगांचा राखीव खासदार आमदार निधी तात्काळ देण्यात यावा अशी मागणी दिव्यांग बांधवांनी केली आहे. आमदार खासदारांना भीक वाढा, भीक वाढा. दिव्यांगाच्या हक्काचा निधी खाणाऱ्याचं करायचं का? गेला कुठे, गेला कुठे, गेला कुठे? आम्हा दिव्यांगाचा निधीचा आपण 21 दिव्यांगाचे 21 प्रकारचे 21 प्रकार दिव्यांगाचे आमदार खासदार झाले म्हणजे त्यांनी दिव्यांगाच्या निधीचा अपार केलेला आहे. अरे चव्हाण राव, प्रशासन को बाजू हटाओ, चौहान साहब तुम बाहर आओ, पुलिस प्रशासन को बाजू हटाओ. आज सकल दिव्यांग संघटनांच्या वतीने आज खासदार आमदारांच्या घरावर आक्रोश मोर्चा काढून भीक मागू आंदोलन करण्यात आले. याचे एकमेव कारण म्हणजे MP लॅड्स आणि आमदार स्थानिक क्षेत्र विकास निधीतला दिव्यांगांचा दरवर्षीचा 30 लाख रुपये हा अद्याप खर्च झालेला नाही आहे. दुर्दैवाची ही बाब आहे की आज आम्ही माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोकरावजी चव्हाण साहेबांच्या घरावर शिवाजीनगर येथे आम्ही आक्रोश मोर्चा आणि भीक मागू आंदोलन केलं. याच्यामध्ये आमच्यासोबत शिष्टमंडळासोबत चर्चा झाली. अशोकरावजी चव्हाण साहेबांनी आमच्यासोबत चर्चा केली. चर्चेमध्ये एक खेदजनक बाब आली की जिल्हाधिकारी महोदय तथा जिल्हा नियोजन अधिकारी कार्यालयाकडून माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान खासदार अशोकरावजी चव्हाण साहेबांना अद्याप कुठलं पत्र प्राप्त नाही झालं अशी दुर्दैवाची बाब आम्हाला कळली. आणि एकीकडे जिल्हाधिकारी कार्यालय आणि जिल्हा नियोजन अधिकारी कार्यालय आम्हाला सांगते आम्ही आमदार खासदारांना पत्र दिलं तेच निधी खर्च करत नाही. म्हणजे हा दोघांमधला दुजाभाव कळला. तर माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोकरावजी चव्हाण साहेबांना आम्हाला आश्वासन दिलं की हे निधी ह्या लवकरात लवकर मी संकलित करून दिव्यांगावर खर्च करेल. त्यासाठी ते भोकर विधानसभा मतदारसंघातल्या दिव्यांगावर ते खर्च करण्यासाठी तयार झाले. भोकर विधानसभा मतदारसंघातल्या दिव्यांगावर खर्च झाल्याच्या नंतर नांदेड जिल्ह्यातले जे गरजू दिव्यांग आहेत त्यांच्यावर खर्च करणार म्हटले. आणि त्याच्यानंतर अजून जर निधी उरत असेल तर राज्यस्तरावरच्या दिव्यांगावर खर्च करण्याचे त्यांनी आम्हाला आज आश्वासन दिलं आहे. जय भीम इंडियाच्या बातमीपत्रात वेळ झाली इथेच थांबण्याची. पुन्हा भेटूया ताजा घडामोडी घेऊन. जय भीम.